नागपुरातील काही भागामध्ये घरपोच सिलेंडरचं वितरण सुरू झालं, तर काही भागामध्ये 12व्या दिवशीही लोकांच्या सिलेंडरसाठी रांगा कायम आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. SP च्या गोडाऊन बाहेर लोक पहाटे 5 वाजतापासून आपापलं गॅस सिलेंडर घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि या गर्दीचा आजचा 12वा दिवस आहे. कुणाला 5 तास, कुणाला 6 तास, तर कुणाला दिवसभर प्रतीक्षा करावा लागते. आपल्यासोबत मावशी आहे. 12 तास होती मी काल, तरी सिलेंडर मिळालं नाही. काय म्हणतात? 12 तास राहून सिलेंडर मिळालं नाही. 5:45ला घरी गेली मी, 5 वाजता इथे उभी राहिली पहाटेला, बिन आंघोळ केल्यानं बिन जेवल्यानं, तरी सिलेंडर मिळालं नाही. तरी आज लाईन मध्ये उभं राहावं लागले. काय म्हणतात हे तर आता काय माहित काय समस्या आहे यांची वाली. तर गाडी येत नाही, गाडी पाठवत नाही. तुम्ही किती वाजता आले आज? मी आज आता आलो सकाळी आणि काल 4:30 वाजता लावला होता नंबर तिकडं पुढं, तर 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. मग म्हणे गाडी नाही आली, जा वापस. नावं लिहून घेतले काल ती आणि वापस पाठवून दिलं आम्हाला. कालचा दिवस गेला, आजही वाट आजची वाट पाहणं पडते. आधी वाट पाहतो आम्ही. काल गेलो वापस, आज आपण आलाय. तुम्ही काल होत्या का आजच आल्या? नाही, आजच आली मी. किती वाजता आल्या या ठिकाणी? झाले तरी 7-7:30लाच आली ना. पण सिलेंडर घरी मिळतं ना, घरी आणून देतात? नाही, घरीच नाही आहे. तर बापरे, घरीच नाही आहे. सिलेंडरच नाही भेटत आहे तर का करणार आहे त्याच्यामध्ये. परेशान होऊन गेलो आम्ही लोक सगळे. तुम्ही दुसरा तिसरा दिवस आहे तुम्ही या ठिकाणी आले, काय अडचण आहे? सिलेंडरच नाही मिळून झालं ना हो. आज म्हणजे गाडी आली तर भेटन. त्या दिवशी पण तुम्ही मला वापस गेलो मग 3-4 वाजता. सकाळी 7 वाजतापासून 6 वाजतापासून आलो होतो. मग गाडी आली नंतर वापस गेलो. ऑनलाईन नंबर लागत नाही? लागते ना. मग पण होम डिलिव्हरी नाही ना, म्हणजे घरपोच सेवा बंदच आहे ना, त्यामुळे या लाईनमध्ये लागा लागते. होम डिलिव्हरी नंबरही देऊन नाही आले आणि होम डिलिव्हरीचा जो कंप्लेंट नंबर आहे याच्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या, त्याचे सुद्धा त्याला फोन केल्यानंतर आमचे सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगतात आणि म्हणतात आमचं सर्व्हर चालू झाल्यानंतर तुम्हाला आश्वासन देतात का आमचं सर्व्हर चालू झाल्यानंतर तुम्हाला होम डिलिव्हरीची आम्ही कोशिश करतो म्हणून. एवढंच आश्वासन देतात या हेल्पलाईन नंबरवर. आज किती वाजता आले तुम्ही? आम्ही 7 वाजतापासून आलो आहे. तू किती वाजता आला? 5 वाजता. आज 5 वाजता पहाटे लागेल नंबर आज? काही गॅरंटी नाही सर, गाडी आली तर लागेल. काल काही लोक काल दिवस काल गाडी आलीच नाही ना. आम्ही सकाळी 6 वाजेपासून लाईन मध्ये लागले. 6 वाजता सांगितले गाडी येणार नाही, पुन्हा वापस गेले. पुन्हा आज 6 वाजता रांगेत लागले, सायंकाळी सांगितलं. हो 4:30 वाजता सांगितलं, वापस गेले. मग आता आले पुन्हा 6 वाजता. तर आता गाडीची यायची आहे. काका काल दिवसभर होते. नागपूरचं कालचं या मोसमातलं सर्वाधिक तापमान होतं 41.5 डिग्री सेल्सिअस आणि अशा तापमानात दिवसभर यांना इथे प्रतीक्षा करावी लागली. अनेकांचे तेच अनुभव आहे. काल दिवसभर थांबले इथे उन्हात, परंतु गाडी आली नाही सिलेंडरची, त्यामुळे आज परत यावं लागलं आणि पहाटे 5 पासून ही रांग लागलेली आहे. काही ठिकाणी सुरळीत वितरण सुरू आहे, घरी जाते सिलेंडर, परंतु काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतोय. 12वा दिवस आहे आजचा या ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.